नमस्कार मंडळी, आपल्या माऊलीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। पावसामध्ये मिळणारा आनंद म्हणजे मस्त वाफळता चहा आणि दुसरं म्हणजे गरमागरम भजी। तर पहा काय भन्नाट असे आपले कुरकुरीत मक्याचे भजी बनले आहे। पावसाळ्यामध्ये बाजारात भरपूर प्रमाणामध्ये मका मिळतो। मग रोज रोज तेच भजी न करता काहीतरी वेगळं चटपटीत खायचं असेल तर हे मक्याचे अवघ्या 10 मिनिटात बनणारे भजी नक्की ट्राय करा। अतिशय चविष्ट असे भजी बनतात। बोलतात ना, पोट भरेल पण मन भरत नाही, असंच काहीसं होतं। तर घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून मक्याचे कुरकुरीत भजी बनवण्यासाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठाचं प्रमाण आणि तेलात भजी कसे फ्राय करायचे हे जर समजलं ना तर परफेक्ट कुरकुरीत भजी न बिघडता तुम्ही सुद्धा घरी बनवू शकतात। चला मग सुरुवात करूया मक्याचे कुरकुरीत भजी बनवायला। इथे मी 2 मका साफ करून त्याचे हे दाणे काढून घेतले आहे। आमच्याकडे मक्याचे बरेच चाटचे प्रकार होत असतात, त्यामुळे असं साफ करून एखादा हवाबंद डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवलात तर हवंय तेव्हा पटकन काहीही बनवता येतं। तर मग आपल्याला कॉर्न पकोड्यासाठी असे अखंड दाणे न वापरता काय करायचं आहे, या दाण्याचे एकाचे 2 तुकडे करून घ्यायचे आहे। तुम्ही जेव्हा मका आणलात तर तेव्हा तो साफ करताना चाकूने कट करून घ्या, म्हणजे काय होईल तर सुरुवातीलाच त्याचे 2 तुकडे होतील। इथे हे माझ्याकडे मक्याचे अखंड दाणे असल्यामुळे मी याला व्हेजिटेबल चॉपरमध्ये थोडं थोडं घालून अगदी रफली कट करून घेणार आहे। म्हणजे फक्त एकाचे 2 तुकडे करायचे आहे, आपल्याला यापेक्षा तो जास्त बारीक करायचा नाही, फक्त हा रफली चॉप करून घ्या। पकोड्यासाठी काय होतं, तुम्ही जर हे अखंड दाणे वापरले ना तर मक्यामध्ये पाणी असतं, तर तेलामध्ये तो फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे फक्त याला रफली चॉप करून घ्यायचं, एकाचे 2 तुकडे करून घ्यायचे। तर हे पहा, मी याला व्हेजिटेबल चॉपरमध्ये सुद्धा अगदी बारीक नाही केलंय, फक्त एकाचे 2 तुकडे होतील इतकंच मी फिरवून घेतलं आहे। तर इथे सर्व मक्याचे दाणे कट करून घेतले आहे आणि पाहू शकतात अगदीच बारीक न करता एकाचे 2 भाग केले आहे। आता यामध्ये काहीच भरपूर असे मसाले घालायचे नाही, झटपट असे पकोडे बनवायचे आहे। तर इथे मी 1 लहान चमचा लाल तिखट घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। या व्यतिरिक्त यामध्ये इतर कोणतेच मसाले घालू नका, फक्त लाल तिखट आणि मीठ घालून घ्या। यामध्ये घालणार आहे बेसनचं पीठ। तर इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलं आहे, पण हे सर्व पीठ एकदाच न घालता आपण बॅचेसमध्ये घालणार आहोत। तर सुरुवातीला 2 ते 3 चमचे यामध्ये बेसनचं पीठ घालून घ्यायचं आणि एकदम मस्त असं मळून घ्यायचं। मळताना तुम्ही याला छान असं दाबून दाबून मळा, म्हणजे मक्याच्या दाण्यामध्ये जे काही पाणी असतं ते रिलीज होतं आणि पीठ छान एकदम मळलं जातं, एकत्र येतं। पण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही, मक्यामध्ये जे काही पाणी असतं त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तर इथे घेतलेलं 1 कप बेसनचं पीठ मी संपूर्ण वापरलं आहे आणि इथे तुम्ही पाहत असाल या चमच्याने मला आणखीन वरती 3 चमचे इतकं पीठ लागलं आहे। आणि आता तुम्ही आपलं मिश्रण पाहू शकतात की खूप असं घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही, एक व्यवस्थित असं मी बॅटर तयार केलं आहे। इथे मी हे मक्याचे दाणे व्हेजिटेबल चॉपरमध्ये कट केल्यामुळे त्याला थोडं जास्त पाणी सुटलं गेलं, पण जर तुम्ही चाकूने कट करत असाल तर त्याला जास्त पाणी सुटणार नाही। आणि जर तुम्हाला पाण्याची गरज लागली तर वरती फक्त 1 ते 2 चमचे पाणी वापरा, त्यापेक्षा जास्त पाणी वापरू नका, कारण आपल्याला मका जे पाणी सोडतं त्यामध्येच हे पीठ छान मळून घ्यायचं असतं। आपलं भजीचं बॅटर तयार आहे। फक्त एक लक्षात ठेवा की बॅटर तुम्ही जेव्हा हे बनवणार ना तेव्हा तुमचं तेलसुद्धा गरम झालं पाहिजे, कारण काय होतं, जर तुम्ही हे बॅटर बनवून ठेवलात तर मका हा पाणी सोडतो आणि मग तुमचं हे मिश्रण पुन्हा पातळ होणार, त्यामध्ये परत मग बेसन पीठ घातलं तर टेक्स्चर बिघडणार आणि मग आपल्याला ते मक्याची चव जाणवणार नाही। त्यामुळे फक्त जेव्हा पीठ आपलं तयार झालं तर तिथे तेलसुद्धा गरम झालं पाहिजे। तेल हाय फ्लेमवर मस्त गरम करून घेतलं आहे। आपल्याला हे भजी छान कुरकुरीत होण्यासाठी सुरुवातीला तेल हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण हे भजी सोडताना अगदी रफली सोडायचं, अगदी गोळा वगैरे करून सोडायचं नाही, जसं हातामध्ये तुमच्या येईल तसं हे पीठ तेलामध्ये सोडून घ्या। भजी सोडून झाले की तुम्हाला 1 मिनिट अजिबात हलवायचं नाहीये। हे भजी तेलामध्ये थोडे सेट होऊ द्या, एक प्रॉपर सेट झाले की 1 मिनिटानंतर मग तुम्ही याला लो टू मीडियम फ्लेमवर आलटून पलटून छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या। ती खूप मस्त असे कुरकुरीत होण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची टिप आहे की तुम्ही जेव्हा भजी तेलामध्ये सोडतात ना तेव्हा 1 मिनिट त्याला अजिबात हलवू नका, त्याला छान सेट होऊ द्या आणि 1 मिनिटानंतर मग तुम्ही त्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान तळून घ्या आणि तेच आपले भजी मस्त कुरकुरीत बनतात। जेव्हा तुम्ही ते पहा मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे, भजी मस्त भाजले गेले आहे। आता सर्व भजी काढून घेऊ। तर तसं तर या भजीमध्ये तेल अजिबात राहत नाही, छान कुरकुरीत तयार होतात आणि एकदम हलके फुलके होतात। तरीसुद्धा आपण याला झाऱ्यामध्ये काढून घेऊ। जर भजी काढताना थोडंफार काही तेल असेल तर ते निघून जाईल। अशा प्रकारे हा कॉर्न पकोडा बनवून पहा, इतका भन्नाट लागतो ना की तुमच्या घरी नेहमी असा हा कॉर्न पकोडा बनला जाईल।
फक्त बेसनच्या पिठाचं प्रमाण लक्षात घ्या की ते जास्त नका घालू, अगदी थोडं थोडं घाला. आपल्याला फक्त बाइंडिंग येईपर्यंत हे पीठ असलं पाहिजे. भरपूर पीठ झालं नाही पाहिजे, म्हणजे मका आपल्याला हा दिसला पाहिजे त्यामध्ये. तर असे आपले सर्व भजी तळून झाले आहेत. पण यासोबत जर तळलेली मिरची असेल ना, तर खाण्याची मजा ही दुपटीने वाढते. त्यात हिरवी मिरची मस्त तळून घेत आहे आणि तळून झाल्यावर यावर थोडंसं मीठ तुम्ही घाला आणि मग पहा भजीसोबत मिरची मस्त कॉम्बिनेशन होतं. आपले गरमागरम कुरकुरीत मक्याची भजी तयार आहे. आता यावर 2 घरातलेच मसाले घालायचे, म्हणजे भजी एकदम चटपटीत लागतील. यावर घालत आहे थोडासा चाट मसाला, अगदी थोडासा चाट मसाला घालायचा. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मसाला म्हणजे आपला घरगुती तिखट मसाला. तर इथे मी घाटी मसाला वापरत आहे, तो सुद्धा वरून थोडासा स्प्रिंकल करून घ्यायचा. आमच्याकडे घाटी मसाल्याचा वापर होतो, त्यामुळे मी तो वापरत आहे. तुमच्याकडे रोजच्या वापरण्यामध्ये जो कोणता तिखट मसाला आहे तो तुम्ही इथे वापरू शकता. या मस्त तळलेल्या हिरव्या मिरच्या. पावसाळ्याची खरी मजा घ्यायची असेल ना, तर घरच्या घरी असे मक्याचे मस्त भजी करून पहा आणि तुम्ही सुद्धा घरच्यांसोबत या भजीचा आनंद घ्या. आता तुम्हीच सांगा, चाट मसाल्यामुळे मस्त असे चटपटीत भजी आणि वरून आपण यावर घाटी मसाला घातल्यामुळे एक वेगळीच चव आणि सोबत टोमॅटो केचप, कोणाला आवडणार नाही असे भजी खायला. तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा हे भजी करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशा छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील. धन्यवाद.